Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए। युवकांनी शिवरायांना आदर्श मानायला हवे असं प्रतिपादन राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्याख्याते सिद्धनाथ घायवट जोशी यांनी वाकड येथे बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी केलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात सिद्धनाथ घायवट जोशी बोलत होते। आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन करीत घायवट जोशी पुढे म्हणाले की आमची प्रगल्भ युवा पिढी ही शिवाजी महाराजांची तथा तत्कालीन मावळ्यांची व्यक्तिरेखा आपल्या स्वतःमध्ये रुजू पाहत आहे आणि ही गोष्ट खरोखरच आनंदमय आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे सारखे किंवा मावळ्यांसारखे दिसण्यासाठी दाढी, बाळी, चंद्रकोर या सर्व गोष्टीचे अनुकरण करण्याऐवजी शिवरायांचे आचारविचार मनामध्ये बिंबवावे हे अत्यंत गरजेचं आहे। शिवरायांच्या बाह्यरूप अंगीकरणापेक्षा त्यांच्या निष्कलंक चरित्राचे अनुसरण आजच्या काळात अतिशय गरजेचं आहे। शिवरायांनी सर्व जातीच्या पंथांच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली। त्यांनी कधीही जातीपातीवरून, वर्णावरून किंवा अजून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही। त्याचबरोबर महाराजांनी परस्त्रींना आई बहिणीप्रमाणे वागवले, समस्त मावळ्यांना आपलेपणाने वागवले। या सर्व गोष्टी कुठेतरी आपण आपल्या स्वतःमध्ये बिंबवणे आणि तशी वर्तणूक कायमस्वरूपी ठेवावी हे सामाजिक ऐक्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे। त्यातूनच आपला आजचा आणि उद्याचा समाज राज्य आणि राष्ट्र घडवायला सुरुवात होईल आणि आपले राष्ट्र हे सर्वांगीण प्रगतीपथावर जाईल। गौरव देशमुख यांनी सादर केलेल्या शिववंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। संदीप पाटील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल गायकवाड, अक्षय कुलकर्णी, श्रीकांत भोसले, सौरव देशपांडे, मयूर पाटील, स्वप्नील भालेराव, अभिजित पाटील, राहुल गायकवाड, दिलीप कांबळे, कुणाल पाटील, संदेश मोरे आदींनी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रमास वाकड, रहाटणी, थेरगाव आणि काळेवाडी परिसरातील बालवृद्ध उपस्थित होते, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।